105 वेळा जनसंवादच्या कार्यक्रमामध्ये नेहमीप्रमाणेच निरनिराळ्या भागातील ग्रस्त असे लोक आले होते. त्याच्यातल्या 4-5 विषय अत्यंत महत्त्वाचे होते. सध्या अंतर्गत मेट्रोचं काम सुरू होतं आहे आणि त्या दृष्टीने निरनिराळ्या ठिकाणी पाहणी दौरे देखील आयोजित केले जात आहेत. आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होतो आहे. तसंच उपवन या भागामधले जे उद्योजक आहेत ते देखील आज या ठिकाणी आले होते. मेट्रोच्या अधिकाऱ्यांना देखील मी बोलवलं होतं आणि उपवन उद्योजकांमधले जवळजवळ 25-30 गाळेधारक जे आहेत ते या रिंग मेट्रोच्यामुळे बाधित होत आहेत. तर त्याच्यावर उपाययोजना करण्याचा आमचा निर्णय झाला आहे आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून हे देखील उद्योजक 50-60 वर्षापासून असल्यामुळे त्यांना योग्य तो न्याय देण्याच्या संबंधी आमची चर्चा झाली आणि त्या दृष्टीने पुढची वाटचाल जी आहे ती निश्चितपणे होईल आणि त्यांना कोणीही बेघर ठेवणार नाही किंवा त्यांना आधार नाही अशी परिस्थिती राहणार नाही. त्याच ठिकाणी त्यांना मिळेल किंवा जवळपास कुठे ना कुठे, परंतु त्यांना त्यांच्या रोजगारापासून वंचित ठेवलं जाणार नाही अशा प्रकारची आता त्या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे. काही इमारती ज्या आहेत त्या फसवणुकीमुळे जे रहिवासी आहेत ते इतके त्रस्त आहेत. आज त्या इमारतीचे बिल्डरना देखील आम्ही बोलवलं होतं आणि त्या ठिकाणचे जी इमारतीचे लोक आहेत मेरीगोल्ड सोसायटी त्यांनी पैसे भरलेत, सगळं झालेलं आहे, परंतु इमारतीचा पत्ता नाही आणि 10 वर्ष ते डोळे लावून बसलेले आहेत. UOWकडे देखील तक्रार केलेली आहे. त्यांच्यावर MPID देखील झालेला आहे. परंतु आज त्या इमारतीचे विकासक आणि इमारतीचे रहिवासी अशी त्या ठिकाणी माझ्या उपस्थितीत आम्ही बैठक घेतली आणि त्यांनी ज्या गोष्टी कमिट केलेल्या आहेत त्या लेखी स्वरूपामध्ये ते UOWकडे पण देणार आहेत आणि आमच्याकडे पण देणार आहेत आणि त्या दृष्टीने त्यांचं काम जे आहे ते पुढे होण्याच्या दृष्टीने त्यांना सोयीचं जाणार आहे. तसंच विकासक जे आहेत ते अनेक गोष्टी ॲग्रीमेंटमध्ये कबूल करतात, अनेक गोष्टी जे आहेत ते त्यांना ब्लॉक देण्याच्या आधी कबूल करतात आणि प्रत्यक्ष लोक त्या ठिकाणी राहायला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांना ते दिसत नाही. ॲम्युनिटी ज्या असतात त्या मिळत नाहीत आणि त्याच्यामुळे हे सगळे रहिवासी जे आहेत ते नाराज होतात, त्रस्त होतात. तर त्या दृष्टीने देखील आज आम्ही पिनॅकल सोसायटीचे रहिवासी आणि त्या इमारतीचे विकासक यांची देखील बैठक घेतली. आमची भूमिका ही आहे की पहिल्यांदी समन्वयातून आपण मार्ग काढला पाहिजे आणि अन्यथा मग अन्यायाच्या विरुद्ध आपण त्यांच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. त्याच्यामुळे त्या इमारतीचे विकासक आणि त्यांची बैठक झाली आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच्या रहिवाशांना काय काय कमतरता आहे, काय पाहिजे ते देखील ते लिहून देणार आहे आणि त्याच्या दृष्टीने मग त्याच्यावरचा निर्णय जो आहे तो केला जाणार आहे. बघा, आजकालच्या काळामध्ये फसवणुकीचे प्रकार फार वाढलेले. एका फिनान्शियल कंपनीने ठाण्यातल्या म्हणजे असे तर 10 जिल्ह्यातल्या लोकांची फसवणूक केलेली आहे. 750-800 कोटी रुपयाची ही फसवणूक झालेली आहे आणि या सगळ्या लोकांचे म्हणजे एक तर माझ्याकडे ते इन्व्हेस्टर आले होते त्यांचे 60 लाख रुपये अजून अडकून पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे ह्या फिनान्शियल कंपन्या ज्या आहेत यांच्यावर आळा बसला पाहिजे. UOWकडे त्यांची केस दर्ज आहे. जे फसवणूक करणारे संचालक आहेत ते जेलमध्ये आहेत, परंतु तेवढ्याने होत नाही. त्यांची जी मालमत्ता आहे ती विकून ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांना पैसे मिळणं जे आहे ते जास्त महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये आम्ही गृहमंत्रालयामध्ये जाऊन गृहसचिवांची भेट घेऊन या सगळ्या जिल्ह्याची एक नोडल ऑफिसर नेमण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्यानंतर मग कोर्टाने मंजुरी दिल्यानंतर त्या ठिकाणची प्रॉपर्टी विकली जाऊ शकते आणि त्या जिल्ह्यातल्या फसवणूक झालेल्या लोकांना जे त्यांचे पैसे अडकलेले आहेत ते मिळू शकतात. तर आज अशी ठाण्यामध्ये तर जवळजवळ शेकड्याने लोक त्याच्यामध्ये फसवणूक झालेली आहे. त्याच्यामुळे त्या दृष्टीने देखील फसवणूक झालेल्या लोकांना बरोबर घेऊन आम्ही हा लढा जो आहे तो चालू ठेवणार आहोत. काही वैयक्तिक देखील काही बिल्डर जे आहेत ते इगोमुळे लोकांना फ्लॅट देत नाही. ठाण्यामध्ये असाच एक बिल्डरने एक ऑर्थोपेडिक सर्जन आहे
त्याची माऊली आहे ती बिचारी वयस्कर आहे, त्यांनी 92 लाख रुपये भरलेत. उरलेले 15-20 लाख रुपये भरायचे आहेत, ते भरायला तयार आहेत. परंतु अढी म्हणून त्यांनी त्यांचे पजेशन देणं रोखून ठेवलेलं आहे. हे आम्ही कदापि सहन करणार नाही. कायद्याने आणि कायद्याच्या पलीकडे जाऊन आम्ही त्यांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ही अशा प्रकारची जर छळवणूक आणि अडवणूक कोणी करत असेल तर आम्ही ते कदापि सहन करणार नाही. हे देखील त्यांना आम्ही बजावलेलं आहे त्या बिल्डरना, आणि त्यांनी मान्य केलेलं आहे की पुढच्या आठवड्यामध्ये ते त्यांची भेट घेऊन त्यांना योग्य तो न्याय देतील. बाकी काही कराडचे लोकही काही त्यांची वैयक्तिक प्रश्न घेऊन आले होते, प्रवेशाचे प्रश्न असतात. एक महिला आली होती की तिच्यावर एवढा प्रचंड अन्याय होतोय, तर आमच्या महिला मोर्चाच्या पदाधिकारी ज्या आहेत, रक्षा यादव आहेत, कल्पना सोनवणे आहेत, या त्या ठिकाणी मुंबऱ्यामध्ये त्या माऊलीला मारहाण केली जाते त्याच्याच नातेवाईकाकडनं. तर पोलीस स्टेशनमध्ये त्या संबंधामधला जबाब झालेला आहे, आणि त्या महिलेला देखील जी निराधार आहे तिला आधार देण्याचं काम जे आहे ते भारतीय जनता पार्टी निश्चितपणे करणार आहे. एक कॅन्सरग्रस्त पेशंटला बघा, मदतीचे हात अनेक पुढे येत असतात, पण आपण त्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. एका कॅन्सरग्रस्त पेशंटला आमच्याच 2 प्रमुख कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी त्याला पुढे आणलं, आणि रोटरीच्या लोकांनी त्याला मदत देखील केली. आणि त्यांना जी इंजेक्शन लागतात ती जरा महागडी असतात, आणि त्या महागडी इंजेक्शनचा खर्च जो आहे तो रोटरी ग्रीन आहे, संजय पवार म्हणून आहेत रोटरीचे चेअरमन त्याचे. तर ही सगळी मंडळी जी आहे ती त्याचा महागड्या औषधाचा खर्च त्यांनी अंगावर घेतला आहे, आणि ती औषधं देखील त्यांना सुपूर्द करण्याचं काम आज या ठिकाणी आम्ही केलं. या कॅन्सरग्रस्त पेशंटचं नाव जे आहे ते रामा गवली म्हणून आहे. ते वयस्कर आहेत. मला निश्चितपणे खात्री आहे की त्यांना या आरोग्य सेवेचा निश्चित रूपेने उपयोग होईल. अशा प्रकारे या आमच्या जनता दरबारामध्ये जनसंवादाच्या उपक्रमामध्ये अनेक लोक येत असतात. आमची सगळी टीम जी आहे ती त्यांच्या माध्यमातून आम्ही जेवढा न्याय देता येईल त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतो, आणि अनेक लोकांना त्याच्यातून निश्चितपणे न्याय पण मिळतो. आणि हे एक व्यासपीठ असं आहे की जे अन्याय करणारे आहेत, जे अशा प्रकारे फसवणूक करणारे आहेत, जे लोकांवर अत्याचार करणारे आहेत, ते या व्यासपीठाच्या माध्यमातून जे आहे ते लोकांसमोर त्यांचं रूप जे आहे ते समोर येतं, आणि त्यांना योग्य तो धडा जो आहे तो त्याच्यातून मिळत असतो.